नमस्कार, मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहात सायन्स कोर मैदानात, जिथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि सायन्स कोर मैदानाच्या बुकिंगला घेऊन विवाद उत्पन्न झाल्यानंतर मागील 5 तासापासून इथे ठाम म्हणून बसलेले श्री बच्चू कडू आपल्या सोबत आहात. आता प्रशासनाने, निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी यांना ही जी मैदान यांचं बुक झालं होतं 23 आणि 24 तारखेकरिता, याची परवानगी, रीतसर परवानगी यांनी नाकारली आहे आणि यांना लेखी परवानगी नाकारून यांना पुढील कोणता तरी दुसरा ग्राउंड बुक करण्याचे आदेश दिलेले आहे. आपण या सगळ्या विषयावर बच्चू भाऊशी बोलू. या निमित्तानं आपण ही निवडणूक कशी राहिली, येणारे 2 दिवस कसे राहील, दिनेश बुप उभा झाल्यानंतर आता दिनेश बुमची परिस्थिती काय, प्रहार त्रिकोणी मुकाबल्यामध्ये पहिल्या 2 मध्ये आली आहेत का, या सगळ्या मुद्द्यावर आपण बच्चू भाऊशी बोलू. सुरुवात करूया आजच्या या विषयावर. बच्चू भाऊ, आज नेमकं झालं काय, पुढे काय होणार? नाही, आज खरं तर हा अतिरेक म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिला. 22 मध्ये भाजपाला ही परवानगी नाकारली होती, कारण आम्हाला परवानगी दिली म्हणून. 22 एप्रिलला आम्हाला परवानगी 18 तारखेला भेटली. आम्ही पैसे भरले, ते 24,000 ग्राउंडचे भरले आणि 13,000 साफसफाईचे भरले. पैसे भरून घेतले आणि आम्हाला इथे NOC दिली. आता हे झाल्यानंतर रवी राणाचा प्रचार मंडप 22 पर्यंत होता. आम्ही जे शहाचा प्रचार होता 22ला, त्यांची अचानक 22ची रद्द झाली आणि त्यांची 24ची सभा इथं तय झाली आणि तेव्हापासून षडयंत्र सुरू झालं. म्हणजे एखाद्या ते शोले पिक्चरमध्ये कसं तो डाकू येतं, खळक खळक कसे ते काय म्हणते घोडे घेऊन, तेव्हा डाकू येत होते. आता पोलिस आले आणि आम्हाला सांगितलं, आता तुमची परवानगी जरी दिली असेल तरी कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला आम्ही अंदर नाही जाऊ देत. आणि आम्हाला अंदर येऊ द्यायचा मज्जाव केला. आम्ही आलो अंदर आणि आता इथं बसलो आहे. आम्ही हे सगळं सांगितलं का भाजपाले 22 तारखेला परवानगी नाकारली आहे, हे मैदान नाकारलं आहे. आणि 23 तारखेला आज सकाळी शिक्षण अधिकारीनं हे सगळं ग्राउंड पाहिलं. सकाळी पाहिल्यावर 8 वाजता ते पत्र माझ्याकडे आहे का इथं रवी राणाचा मंडप आहे, नवनीतजी राणाचा, का या मंडपामध्ये त्यांनी उभा केला आणि आपण परवानगी दिनेश बुबला दिली आहे. त्यांना पोलिसांना कळवलं का हे मंडप काढून टाका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बुकिंगची व्यवस्था त्यांनी यांना कळवलं. आता हे कळवल्यावर त्याचा मंडप काढलाच नाही, आम्हालाच मज्जाव केला याचा. म्हणजे देशातली लोकशाहीचं पतन कसं होते याचं मोठं उदाहरण, देशातलं हे मोठं उदाहरण आहे. म्हणजे या शोलेमधले गब्बर कोण आहे? राणाच आहे, सगळं तेच करतायत. तर राणानं स्वाभिमान पार्टीतून माध्यमातून भाजपाला बदनाम करायचा, भाजपाला व्यवस्थित बदनाम करून. भाजपाबद्दल तुम्हाला 25 वर्षात असं कुठे अनुभव याच्या अगोदर आला आहेत काय? भाजपाचं शिस्तप्रिय पार्टी आहे ते. मग आजचं ही शिस्त कुठे? ते राणानं सगळं काय जादू केली माहित नाही भाजपावर. शिस्तप्रिय भाजप, संस्कारमय भाजप, म्हणजे त्यांची ख्याती आहे, त्यांचा नाराज आहे आपण. डिफरन्स हा, तर हा जो प्रकार आहे हा रवी राणाच्या माध्यमातून व्यवस्थित भाजपाला पूर्ण कव्हर केलेला आहे. आणि त्यांनी CPला कव्हर केलं. ते स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखे CP वागले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं जाताना येत इथं, आता येताना येणार. आणि आता 7 वाजता आम्हाला परवानगी नाकारली. उद्या आमची रॅली आहे. किती विटंबना आहे लोकशाहीचं. पिक्चरमध्ये सुद्धा असे सीन दाखवले जात नाही, तशी वागणूक आहे पोलीस प्रशासनाची. करण्यामागचा उद्देश त्यांचं काय असेल, काय वाटतं तुम्हाला? आम्ही विजय निश्चित केला होता. आमचा विजय निश्चित झाला. प्रचंड मोठ्या सभा झाल्या. गावाखेड्यामध्ये शेतकरी, आम्ही जातपात धर्म म्हणून मतं नाही मागितले, शेतकरी मजूर म्हणून आम्ही मतं मागतो आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे. प्रत्येक गावात 40-45%, 50% पर्यंत आम्ही आहोत गावखेड्यामध्ये. आणि प्रचंड मेहनत घेतली आहे. 100 सभा, आजची जर सोडल्या 3 तर आम्ही 97 सभा केलेल्या आहे. भर उन्हात पायदल चालणं, ऊन वारा सगळं अंगावर घेतलं आम्ही, प्रचंड मेहनत घेतली. आणि आज 7 वाजता आम्हाला म्हणतोय तुम्हाला आता मैदान नाही देत. म्हणजे ज्या अधिकाऱ्यानं भाजपाला परवानगी नाकारली तोच अधिकारी आता आम्हाला परवानगी नाकारते आणि भाजपला परवानगी देते. म्हणजे हे आता जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे
का या पद्धतीनं जर झालं तर आग इथं लागली नाही, घरोघरी लागणार उद्या. म्हणजे हे मैदान आम्हाला दिलं होतं, आमच्या घरात घुसले आणि आता सांगितलं का कायदा सुव्यवस्था आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला घर खाली करावं लागेल. असन तुमचं घर, तुमच्या बापाचं घर असन, पण सुरक्षा आहे आणि सुरक्षेच्या नावावर आमचं घर खाली करून दंडुकशाहीनं त्यांचा प्लॅनिंग असा आहे का आम्ही इथं आक्रमक झालो पाहिजे, उद्याची रॅली नाही झाली पाहिजे आणि उद्याची रॅली रद्द झाली का मग बच्चू कडूचा उमेदवाराचा प्रॉब्लेम होईल. म्हणून याला यानं जर थोडं शांततेचा भंग केला का या दिनेश बुबला उमेदवाराला बच्चू कडूला अटक करायचं, अटक केलं का रॅली खतम, प्रचार खतम. या प्लॅनिंगवर व्यवस्थित प्लॅनिंग करून तशी एक रचना रचल्या गेलेली आहे आणि म्हणून आम्ही शांततेतलं पाया पडलो आम्ही डीसीपीच्या. आज तुम्ही पहिल्यांदा पाय पडताना मी पाहिला आहे वर्दी कडूची ही हे गांधीगिरी आहे, किंवा हे गांधीगिरी आहे आमची. अच्छा, कधी भगतसिंग कधी गांधीगिरी. आणि महायुतीमधनं बाहेर पडल्यानंतर असं म्हटलं जातात का महायुतीकडनं आपल्याला त्रास सुरू होईल, याची आजपासून सुरुवात झाली असं वाटते काय? हो, म्हणजे आतापासून नाही. दिनेश बुबचं स्वतःचं खाजगी घर आहे, जागा आहे, तिथं पत्र दिलं सीपी पोलिसांनी दिलं नाही, आपल्याला परवानगी दिली नाही. इरविनच्या जवळ आहे आणि तिथं रेल्वेच्या जागेमध्ये राणाचं कार्यालय सुरू आहे, ते इरविन पासून जवळ आहे. हे सुरुवात झाली आणि मला असं माहित पडलं का जर पत्ता पलटला नाही उद्याच्या सभेनं तर 26ला 12-1च्या दरम्यान व्होटिंग कसं होऊन पाहिन आणि दंगा करण्याचा पण प्रयत्न आहे, प्लॅनिंग आहे. तुम्ही खूप गंभीर आरोप लावतात. हा, हे कोण म्हणजे असं मला सूचना भेटल्या, माहिती आली आम्हाला. मी कोणावर आरोप नाही करत, माझ्याकडे एका खास अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे, त्याचं नाव लीक करता नाही येत मला, माफ करा. आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करायचं आम्हाला आणि बच्चू कडूला आता पुढच्या सभेला जाऊ द्यायचं नाही म्हणून अटक पण होणार आहे, शक्यता आहे. हे आम्हाला खूप, मला तर आता मेसेज आला, मी सीपीला मेसेज केला आणि त्या मेसेजचं मला उत्तर सीपीनं दिलं नाही, मला एसपीनं दिलं, कलेक्टरनं दिलं. ह्या मेसेज पाठवला, भाऊ आपली चांदूर बाजारमध्ये रॅली पाहिल्यावर दर्यापूर सभेमध्ये आपल्याला सावधान राहावं लागते, हमला होणार आहे. 2 दिवसात मी भाऊ खोटं नाही बोलत, मी माहिती काढली, आपला सेवक दांडगे. सीपीचं उत्तर नाही राव, एसपीचं आहे, कलेक्टरचं आहे, आम्ही काळजी घेऊ. म्हणजे इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करण्याचा म्हणजे लढावच नाही कोणी. म्हणजे प्रश्न पडला का आपण जगाव का मराव. आता पुढची भूमिका आपली उद्यासाठी काय राहील? उद्या आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे आणि आवाहन केल्यानंतर मग काय सगळ्या पद्धतीनं समोर जाऊ. आता आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेतो आणि सगळ्या फोनवरून आम्ही कॉन्टॅक्ट करतो. 9 वाजता आम्ही उद्या काय करायचं किंवा आज कसं करायचं हे 9 वाजता सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सांगतो. कोणत्या मैदानावरून सुरू होईल, कोणत्या मैदानावर संपेल आपली रॅलीचा रूट तोच राहील जो ते अजून निश्चित नाही. आता 9 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना आम्ही सगळे बोलावलं आहे, प्रमुख कार्यकर्त्याला 9 वाजेपर्यंत येईल, कारण खेड्यातून येणार आहे, सगळे तालुका प्रमुख येईल आणि तिथं आम्ही निर्णय घेऊ. आपली रॅली ह्या सायन्स कोर मैदानाच्या बाजूने जाणार होती रॅली रूट प्रमाणे. उद्या सभा आहे अमित शहाची, तर आपली रॅलीचा रूट तोच राहील जो अगोदर होता. ते आता सगळं कार्यकर्त्याला विचारून समोर आपण करू, कारण सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं आता समोर गेलो पाहिजे. कारण प्लॅनिंग असं आहे की आम्हाला अटक करण्याचं आहे, आम्हाला अटक करून प्रचारच बंद करायचा. तुम्हाला तर अटक केली तर मग निवडणूक जिंकून जाल तुम्ही. निवडणूक जिंकून जाण्याचा विषयापेक्षा कायदा मरतो ह्या जास्त दुःख आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, पण काळ चुकावतं आहे. आज त्यांनी हवाला दिला, आमच्या जे काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत माझं वैयक्तिक बोलणं झालं, त्यांचं म्हणणं होतं की सुरक्षा व्यवस्था ह्या कारणावरून आम्ही ही परवानगी नाकारलेली आहे. अशी कोणती सुरक्षा व्यवस्था आपण भंग केली आज? नाही, आम्ही भंग नाही केली. शहाजींना सुरक्षा पाहिजे आहे, ते बाकी मैदानावर मिळू शकत नाही, देऊ शकत नाही, याच मैदानावर देऊ शकते. म्हणून त्यांच्या सुरक्षेचा सगळी काळजी प्रशासनानं घेतली. माझं म्हणणं असं आहे का जर सुरक्षेचा प्रश्न आहे तर सभा घेऊ नका, दुसरं मैदान पहा. हनुमानगडी आहे एवढी मोठी, तिथं घ्यायला पाहिजे. पण त्यांना हे दाखवायचं आहे की हम कुछ भी कर सकते हैं,
हा जो लढा आहे हा न्यायालयात जाईल का उद्या आम्ही निवडणूक नंतर? अच्छा. आम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना आढावा घेऊ. बरं, या निमित्तानं आता मतदानाला फक्त 2 दिवस शिल्लक आहे. आपण दिनेश बुब यांना प्रहारची उमेदवारी दिली, त्याच्यानंतर मागील 20 दिवसाचा आपला प्रवास कसा राहिला? खूप चांगला राहिला. रात्री 2-3 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं तरी थकवा जाणवत नव्हता. मधात तब्येत थोडी बैकली, परंतु लोकांच्या उत्साहामुळे आम्ही कसे दिवस गेले माहीत पडले नाही. आणि निवडणूक आम्ही जिंकलेली आहे, प्रचंड मतानं जिंकणार आहोत. शेवटच्या टप्प्यात नैना वहिनी पण याच्यात उतरल्या. हो, त्यांची पण सभा झाली तिची, आणि त्यांनी पण सभेतून चांगलं आवाहन केलेलं आहे. मागच्या निवडणुकीत त्या आमच्या स्टार प्रचारक होत्या आणि तिनं माझं अर्ध काम हलकं केलं होतं. आज ते तिच्या तब्येत बरोबर नसल्यामुळं एक सभा तिनं घेतली. मला वाटते आम्ही इथलेच आहे, अमरावतीतले. आमच्याजवळ मोठे नेते नाही, आमच्याजवळ पैसा पण नाही आहे, आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही लढतो आहे. आमचं लढणं महत्त्वाचं आहे आणि या लढण्यात लोक आम्हाला जिंकून देणार आहे. आपल्यासोबत दिनेश बुब पण आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार. आपण त्यांच्याशी बोलूया. दिनेश भाऊ, मागील 20 दिवसात आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला? लोकसभेची आपली ही पहिली निवडणूक आहे. प्रतिसाद सांगायचं झाल्यास निवडणूक लढवण्यासाठीच जनतेने बाध्य केला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, सगळ्यांचं नाव काही लोकांचं तुम्हाला माहीत आहे, काही लोकांचं सांगणं योग्य नाही आहे. तर हा जो विषय आहे जनसामान्यांनी दिलेल्या उमेदवारीमुळं, आणि लोकाभिमुख नेता आहे आमचे, 12 महिने पाय सुजलेले असतात असा कष्टाळू नेता आम्हाला या निवडणूक अंगावर घेणारा भेटला. त्याच्यामुळं निवडणुकीचा प्रचार अतिशय सुसह्य झाला. आम्ही 3-4 तासाच्या पेक्षा जास्त झोपत नाही. बच्चूभाऊ 1 तास माझ्यापेक्षाही कमी झोपतात. म्हणजे निवडणुकीमध्ये उमेदवारांनी जे मेहनत घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत बच्चूभाऊ घेत आहे. प्रहारचा आमच्याशी जुळलेला, शिवसेनेचा सर्वपक्षीय जे कार्यकर्ते, काही भाजपचे कार्यकर्ते आमच्यासोबत, काही ठिकाणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. हा जो त्यांचा प्रतिसाद आहे हा उत्साह वाढवणारा आहे. आजची घटना घडली त्यामुळे आम्ही हताश नाही झालो, तर उलट आम्हाला चेव आला आहे की 2-4-5 वर्षांना आम्हाला मरणाचं आहे. आमचं वय झालं आहे, 60च्या पेक्षा आम्ही जगणार नाही आहोत. परंतु मरण्यासाठी याच्यापेक्षा जनआंदोलनापेक्षा दुसरी उचित जागा नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी. म्हणून आम्हाला चेव सुटलेला आहे, स्फुरण आलेलं आहे आम्हाला. एक नारा प्रहार के कार्यकर्ते देता है कि ये अंदर की बात है, भाजपा हमारे साथ है. हा का विषय आहे? ज्यादा भाजप वाले तो बहुत ज्यादा साथ, बहुत सोबतच आहे आमच्या. तुमचं म्हणणं आहे प्रहारचं भाजपचे लोक तुमच्या सोबत आहेत? हा, आतमधून कशाला, काही उघड आहे, काही आतमधून आहे. ही जी प्रवृत्ती आहे ही तर तुमच्या घरात जरी असली तरी तुम्हाला नकोशी आहे. एवढी दादागिरी, एवढी हिटलरशाही, हे कोणाला आवडते? तुमचाही भाऊ एखादा दादागिरी कर, हक्का भावाची दादागिरी आजकाल ऐकू येत नाही. हे तो जग जाहीर. आजच्या एकंदरीत प्रकरणावरनं नंतर मग तुम्ही अमरावती लोकसभेच्या मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांनी आजच तुमच्या पुढं काय वाढून ठेवलेलं आहे एवढं ध्यानात ठेवावं. तुम्हाला आज बच्चूभाऊ सारख्या मातब्बर नेत्याला, आमच्यासारख्या 35 वर्ष 38 वर्ष राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर पोलीस प्रशासन धडधडीत भाजपचा म्हणा किंवा युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता म्हणून काम करत असतील, तर तुम्हाला उद्या पोलीस स्टेशनचा साधा शिपाई हा तुम्हाला जुमानणार आहे का? जर न्यायव्यवस्थेचे असे धिंडवळे, निवडणूक आयोगाचे असे धिंडवळे हे जर तुम्हाला उघड डोळ्यांनी पाहायचे असेल तर जनसामान्यांना न्यायाची अपेक्षा भुलून जाव, आणि ही दडपशाही जर जुगाराची असेल तर या निवडणुकीमध्ये शिट्टीलाच विजयी करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे होते बच्चू कडू आणि दिनेश बुब. आता 9 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आहे, आणि यांचं म्हणणं आहे का उद्या रॅली निघेल. उलट या सायन्स कोर मैदानापेक्षा जास्त प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि सामान्य लोक उपस्थित राहणार आहे. जवळपास जिल्हा स्टेडियमवरनं यांनी परवानगी मागायचं मानसिकता बनवली आहे, आणि ती पूर्ण शहरात रॅली फिरेल. आणि बच्चू भाऊंनी 2004 मध्ये आपली निवडणूक होती भाऊ. 2004 मध्ये अशीच एक लोकसभेच्या वेळेस बच्चू कडू जेव्हा स्वतः उमेदवार होते त्यांनी शहरात एक ऐतिहासिक रॅली काढली होती.
त्यांचा अंदाज आहे उद्याची रॅली त्या रॅलीचं 2004च्या रॅलीची पुनरावृत्ती करेल